अक्कलकोटमध्ये निलेश नावाचा एक तरुण शिक्षक राहत होता. रोजच्या आयुष्यात त्याच्या मनात एक सततची बेचैनी चिकटून बसली होती. नोकरीची काळजी, घरची काळजी आणि वाढत चाललेला ताण. गावातील लोक त्याला नेहमी म्हणायचे, स्वामी समर्थांच्या मठात थोडा वेळ बसून बघ, मन शांत होतं. एक दुपारी काहीही विचार न करता निलेश तसंच मठाकडे निघाला. मठात प्रवेश करताच त्यानं पाहिलं, स्वामींच्या मूर्तीसमोर शांत बसलेले लोक. कुणी मंत्र नाही, कुणी जप नाही, फक्त एक खोल पसरलेली शांतता. निलेश मागच्या बाजूला बसला आणि डोळे हलकेच मिटले. तेवढ्यात त्याच्या शेजारी बसलेला एक वृद्ध माणूस हळू आवाजात म्हणाला, बाळा, तू मनात खूप वजन वाहतोयस. कधी कधी फक्त शांत बसणं हा देखील मोठा उपाय असतो. निलेश दचकला. त्यानं मनात विचार केला, इतकं सगळं माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं का? तो काही उत्तर देऊ शकला नाही. फक्त खोल श्वास घेत राहिला. त्या शांततेत पहिल्यांदाच त्याचे विचार मंदावायला लागले. मनाचा जडपणा जणू कुठेतरी हलका होत होता. मठाबाहेर पडताना त्याला अचानक जाणवलं, बदल बाहेर काहीच झाला नव्हता, पण तो स्वतः थोडासा बदलला होता. त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की स्वामींचा चमत्कार म्हणजे कुठला अदृश्य चमत्कार नव्हे. कधी कधी तो फक्त मनात उमटणारा एक क्षणभराचा शांत श्वास असतो.